विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा वेळापत्रकाप्रमाणे आपले ऑनलाईन तास सुरू होत आहेत. त्यामुळे सुट्टीनंतरच्या तासांसाठी मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. भाग 1 मराठी, ज्याला आपण आवश्यक कंपल्सरी असं म्हणतो, त्याचं नाव आहे CGE 1 आणि क्वेश्चन पेपर अभ्यासपत्रिका A ही पहिल्या सेमिस्टरची, अभ्यासपत्रिका B ही दुसऱ्या सेमिस्टरची. त्यामुळे आपण आता A अभ्यासपत्रिका शिकतो आहोत. ही अभ्यासपत्रिका एकूण 4 घटकांची आहे. एकूण 4 घटक. त्यात पहिले 2 घटक आहेत, कारण ही अभ्यासपत्रिका आम्ही दोघे शिकवणार आहोत. हे आपल्याशी मागच्या वेळी मी बोललो होतो. पहिले 2 घटक आहेत ते घटक ते सर घेतील, आणि दुसरे 2 घटक आहेत, म्हणजे घटक नंबर 3 आणि घटक नंबर 4, हे जे 2 घटक आहेत, हे 2 घटक मी शिकवणार आहे. आतापर्यंत कसं असायचं, जसं मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, की पहिल्या 2 घटकांच्या वरतीच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असायचे, आणि नंतरचे 2 घटक आहेत त्याच्यावरती लघुतरी प्रश्न किंवा टिपा लिहा असे प्रश्न असायचे. थोडंसं ह्या पॅन्डेमिक किंवा कोरोना पॅन्डेमिकमुळे, कोविड पॅन्डेमिक किंवा कोरोना महामारीमुळे थोडंसं शिक्षण व्यवस्थेचं स्वरूप बदलत आहे. त्यामुळे कदाचित तुमचे फिजिकली वर्ग सुरू नाही झालेत, की तुम्ही वर्गात येणार, आम्ही शिकवणार, असं जर झालं नाही तर कदाचित परीक्षेचं स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. म्हणजे कसं, पूर्वी 10 मार्काला ऑब्जेक्टिव्ह होतं आणि बाकी 40 मार्काला क्वेश्चन्स होते. पेपर 50 मार्काचा. पण आता असं होईल की 4ही घटकांच्या वरती ऑनलाईन एक्झाम घ्यायचं. जसं आपण आता ऑनलाईन क्लासेस घ्यायला लागलोय, तसं ऑनलाईन एक्झाम घ्यायचं ठरलं तर सगळे क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये सर्व 4च्या 4 घटकांना समान न्याय देणं आवश्यक आहे. त्यामुळे या 4 घटकांच्या वरती प्रत्येक घटकावर 8 ते 9, 8 ते 9 असे क्वेश्चन असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह. त्यामुळे आपण आता हा घटक, समजा थेरॉटिकल सुरू झालं म्हणजे वर्गात येऊन पेपर लिहित बसणं, पेपर लिहिणं, ब्रॉड क्वेश्चन, त्या पद्धतीने बघायचं आहे. अच्छा, तशी नाही एक्झाम झाली आणि एक्झाम जर ऑनलाईन झाली तर तशा पद्धतीनेही आपल्याला ह्या घटकाकडे बघायचं आहे. घटक नंबर 3 आपण सुरू करतोय. ह्या घटकावरती क्वेश्चन कसे येणार होते किंवा कसे आले आहेत पूर्वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये, तर बघा कसा प्रश्न आलाय. व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर व्यक्तिमत्व ही संकल्पना स्पष्ट करा, असा प्रश्न पहिला आला. जे प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ह्या घटकावरचे. पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, तो पहिल्या 2 घटकांच्या वरती. दुसरा प्रश्न पहिल्या घटकावरती 2 येणार आहेत. तिसरा प्रश्न दुसऱ्या घटकावरती 2 येणार आहेत, त्यापैकी 1 लिहायचा आहे. आणि चौथा प्रश्न हा 3ऱ्या घटकावरती असणार आहे, त्यामध्ये 3 येणार आहेत, त्यापैकी तुम्ही 2 लिहायचे आहेत आणि त्यांचे मार्क आहेत 5-5. तर कसा प्रश्न आला होता जो आपण आता आपण जे घटक घ्यायला लागलोय, तर प्रश्न कसा होता, तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, क्वेश्चन मार्क, व्यक्तिमत्वाची संकल्पना स्पष्ट करा. दुसरा आहे व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे कोणकोणते घटक आवश्यक आहेत ते स्पष्ट करा. आणि तिसरा प्रश्न आहे व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्त्व. म्हणजे या घटकामध्ये जे मॉड्यूल नंबर 3 मध्ये, विभाग 3 मध्ये
घटक 3 मध्ये जे 3 उपघटक आहेत, जे पहिलं काय तर व्यक्तिमत्व संकल्पना, दुसरा घटक आहे व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक घटक, आणि तिसरा आहे तो व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्त्व. त्याच्यामध्ये भाषेच्या महत्त्वामध्ये एक भाषा म्हणजे आपण जे बोलतो ते, आणि 2 आहेत ते देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज. इतका सोपा अभ्यासक्रम आहे. लक्षात येत आहे. मूळ घटक एवढा मोठा आहे व्यक्तिमत्व विकास, त्याला इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो. या एका घटकामध्ये व्यक्तिमत्व संकल्पना, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे घटक हे सुमारे 14 आहेत. आणि व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्त्व काय आहे. भाषा ही 2 प्रकारची असते. मी जी तुमच्याशी बोलतो आहे मौखिक ती भाषा, आणि आत्ता ज्या माझ्या सगळ्या बॉडी ॲक्शन्स होत आहेत तर आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. मी माझ्या काही मी तोंडातून एक शब्द नाही काढता काही गोष्टी मी संप्रेषण करू शकतो. तेव्हा मी टेबलावरची बूट जोरात आपटली तर मला राग आला आहे. मी दान चालत गेलो तर राग आला आहे. डोळे वटारले किंवा गप्प बसवून सांगू शकतो. मी इकडे दाबून सांगू शकतो मानेनं, नकार होकार देऊ शकतो. ही माझी बॉडी लँग्वेज. त्यामुळे हे 3 घटक आणि ह्या 3 घटकावरती थेरॉटिकल प्रश्न आहे. आता ऑब्जेक्टिव्ह येताना काय करायचं आहे तुम्ही विद्यार्थ्यांनी, ज्यावेळी लेक्चर आपलं सुरू होणार आहे त्यावेळी मोबाईल बरोबरच आपल्या बाजूला एक पॅड आणि पेन असणं आवश्यक आहे. कारण हे सगळं तुम्ही काय लिहून घेऊ शकत नाही. वर्गात लिहून देणं वगैरे शक्य असायचं पण इथं ते शक्य होत नाही. त्यामुळे काही महत्वाच्या ऑब्जेक्टिव्ह गोष्टी येतात त्याला आपण सूक्ष्म म्हणतो, ते लिहून ठेवायचं. म्हणजे ही व्याख्या कुणाची, ही संकल्पना कोणी मांडली आहे, आवश्यक घटकामध्ये हा घटक आवश्यक आहे का, एखादा कॉन्फिडंट म्हणजे काय, तर कॉन्फिडन्स म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये काय पर्याय आहे. असे काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माझ्या व्याख्यानामधनं काही प्रश्न येतील किंवा काही गोष्टी कळतील त्या तेवढ्या, आणि मग काय होईल आता नीट हे अभ्यास करत बसायचं. आपल्याकडे शब्दसंहिता नावाचं लायब्ररीमध्ये पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हे सगळे घटक सविस्तर दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपण आता थेट अभ्यासक्रमाकडे बोलूया फारसा वेळ न घालवता. ठीक आहे. तर आपण हा घटक बघतोय आता. त्यामध्ये पहिला घटक बघतो आहे की व्यक्तिमत्व संकल्पना. बघा इथं आहेत 5 मार्क, इथं आहेत 5 मार्क आणि इथं आहेत 5 मार्क. पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रश्न आहे 10 मार्काला. म्हणजे पेपर सुरू बघितलं तर 5 प्रश्न टोटल आहेत. एकूण 5 प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न 10 मार्कासाठी आहे. पहिला मार्क ऑब्जेक्टिव्ह 10 मार्काचे आहेत. त्यामध्ये तिसऱ्या घटका चौथ्यावरती ऑब्जेक्टिव्ह नाही. दुसरा प्रश्न आहे तो पहिल्या 2 एका घटकावरती 2 येणार आहे त्यापैकी 1 लाच आहे. तिसरा प्रश्न 10 मार्काचा आहे तो घटक नंबर 2 वरती 2 येणार आहे त्यापैकी 1 लाच आहे. प्रश्न चौथा आहे तो लघुत्तरी आहे त्यापैकी 3 येणार आहेत 10 मार्कासाठी. प्रत्येक प्रश्न ह्याचा 10 मार्क 5 मार्काला आहे त्यापैकी तुम्ही 2 सोडवायचे आहेत म्हणजे 10 मार्क. आणि चौथा घटक जो आहे ती कौशल्य सगळी, त्या कौशल्यांच्यावरती 4 येणार आहेत. पैकी तुम्ही 2 द्यायचे आहेत. इतका तुम्हाला ऑप्शन आहे. इतके तुम्हाला ऐच्छिक प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. तर आपण बघूया इकडे पहिल्यांदा आपण हा प्रकार व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ते बघूया आपण, आणि काय संकल्पना आहे. बरोबर.
काय व्यक्तिमत्व विकास म्हणजे? आज सगळं जग गतिमान आहे. प्रत्येकाला काही ना काही करावं लागतंय. मग तो बिझनेस असेल, सर्व्हिस असेल, छोटे मोठे उद्योग असतील, किंवा सेल असेल, की आपण सेल्स गर्ल, सेल्समन वगैरे बघतो सगळे. आता ही सगळी चर्चा व्यक्तिमत्व विकासाची इथं का होते, आत्ता का होते? आणि शाळेमधून काय होतं, 10वी पर्यंत एकसारखे विषय असतात. आतापर्यंत तुम्हाला काय फारसं तुमच्यावरती जबाबदारी पडलेली नसते. 11-12वी ही आपण इथं साईड निवडली की 11-12वी आपण आहे ते विषय घेऊन घेतो. पण 11-12वी नंतर मात्र आपल्याला काय करतो की आपण काय करणार आहोत, आपण काय करणार आहोत, मला काय करायचं आहे, किंवा आता मी 12वी पास झालो म्हणजे जवळजवळ 17 ते 18 वर्ष माझं वय झालेलं, म्हणजे मी आता मतदान करण्यासाठी नागरिक म्हणून मी आता मोठा झालो आहे. त्यामुळे नागरिक जेव्हा आपण होतो त्यावेळी आपल्यावरती हळूहळू जबाबदारी यायला सुरुवात होतात. जसं जसं आपण इथून पुढे जाऊ तशा तशा जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे एफआला ही चर्चा होते की आता, कारण काय होतं, आतापर्यंत 12वी पर्यंत सगळे विषय तुमचे कंपल्सरी आहेत. एफआला तुम्हाला चॉईस आहे. म्हणजे तुम्ही आता 6 विषय घेतले, त्यापैकी तुम्हाला आता 6 विषय आहेत. तुम्ही एफआला गेला की त्यापैकी तुम्हाला 2 विषय ठेवायचे आहेत. आणि तुम्ही टीवायला गेलात की एफआला जे 2 विषय ठेवले आहेत त्यातला एक विषय तुम्ही टीवायला ठेवायचा आहे, जो विषय तुमचं करिअर घडवू शकेल. तर या वर्गात इथं आल्यानंतर आपल्याला सुरू होतंय की आता मला माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून पावलं टाकायची आहेत. म्हणजे मी स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे. आणि हा विकास करण्यासाठी म्हणून माझी काही निश्चित विजन आणि मिशन, ध्येय धोरण असणं आवश्यक आहे. तर इथे चर्चा सुरू होते. समाजामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा ह्याच्या एजन्सी आहेत. व अनेक लोक क्लासेस घेतात. कुठे क्लासेस असतात ते? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा कराल ह्याचे क्लासेस असतात. दुसरं ह्याचे ब्युरो आहेत, जे ह्याच्या एजन्सी आहेत. तिसरी गोष्ट की हा विकास कसा करायचा यासाठी काही प्रॅक्टिकल तुम्हाला दिली जातात. हे करा. आणि स्वतःचा विकास आपण केल्यानंतर आपण यशाच्या मार्गावरती वाटचाल करायला सुरुवात करतो. समजा एखादा खेळाडू असेल आणि त्याला माहिती आहे की मला खेळात करिअर करायचं आहे. एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, त्याला त्याच्या व्यवसायामध्ये त्याला करिअर करायचं आहे, त्याला बँकेच्या क्षेत्रात नोकरीला जायचं आहे. तर त्याची पावलं हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पडली पाहिजेत. समजा आता आपला विषय मराठी आहे आणि मला मराठी विषय घेऊन BA व्हायचा आहे. तर मराठी विषय घेऊन BA झाल्यानंतर मला काय काय संधी उपलब्ध आहेत, ती काय करू शकतो? कारण ज्या विद्यार्थ्यानं भाषेमध्ये पदवी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्याचं स्वतःच्या भाषेवरती अत्यंत प्रभुत्व पाहिजे आणि तो भाषे जोरावरती काही करू शकतो. जे कितीतरी भारी क्षेत्र आहेत. आकाशवाणी आहे, वृत्तपत्र आहेत, रेडिओ आहे, दूरचित्रवाणी आहे, TV आहे, जाहिरात माध्यम आहेत. हर तऱ्हेच्या क्षेत्रामध्ये नियतकालिका आहेत, मॅगझिन्स आहेत, सगळी दिवाळी अंक आहेत. इथून तो कुठंही काहीही कशाही पद्धतीनं लिहू शकतो. बरोबर. त्यामुळे तर स्वतःला ओळखून स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाला प्रारंभ करून यशाच्या ध्येय शिखरावर पोचलेली अनेक माणसं आपल्याकडे आहेत. ज्या माणसांच्या मागे सगळा समाज आहे.
एका बाजूला असे लोक आहेत की त्यांच्या मागे सगळा समाज, म्हणजे या लोकांच्या मागे आपण धावतो. आणि या समाजामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना आपण टाळतो. म्हणजे मी 4 माणसांच्या मध्ये कसा वागतोय, लोक माझ्याबद्दल काय बोलतात, हे सगळं हे माझं आहे. चांगले बोलले तर मी स्वतःला विकसित केलेलं आहे. माझ्याबद्दल ते वाईट बोलत असतील तर माझ्याकडून काहीतरी चुकतंय. म्हणजे एखादं म्हणतो आपण की हे घरानं चांगलं आहे, त्या घरातली मुलगी करायला अथवा त्या घरात मुलगी द्यायला काही हरकत नाही, असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो त्यावेळी नेमकं काय होतं, ही मुलगी चांगली आहे म्हणण्यापाठीमागे उद्देश हाच असतो की तिनं स्वतःला परिपूर्ण घडवलेलं आहे आणि तिच्यावरती चांगल्या पद्धतीचे संस्कार झालेले आहेत, म्हणून तिला म्हणतो की ही मुलगी चांगली आहे किंवा हा मुलगा चांगला आहे. याचा अर्थ वागणं, वर्तन, चालणं, बोलणं, भाषा या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर येणं आवश्यक आहे. आणि मग स्वतःचा विकास घडवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं मी मला घडवणं, मी मला चांगलं करणं, मी माझे आर्थिक सोर्स म्हणतो आपण शोधणं, मी स्वतःच्या पायावरती उभं राहणं, कशात बिझनेस मध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, कशात असेल. काही काही लोकांनी नुसतं भाषण करून पैसे मिळवले, लोकांच्या तारखा मिळत नाही. काही म्हणत ते नामांकित वक्ते, शिवाजीराव भोसले, किती प्रदीप पवार, विठ्ठल कोतेकर, असंख्य माणसं ज्यांच्या आपल्याला डेट्स मिळत नाही, ज्याने स्वतःला घडवून स्वतःच्या भाषेत प्रभुत्व मिळवून इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून स्वतःला सुधारणा केली आहे. तर असे लोक आहेत. तर हे सगळं सुरू होतं त्याच्या आपण मुळाकडे जाऊ. ठीक आहे, आता बघतोय आपण की झाली प्रस्तावना. तुम्हाला पीडीएफ नोट्स मी पाठवणार आहे, कारण विद्यापीठाचा डिस्टन्स विभाग जो आहे त्या डिस्टन्स विभागाला जो अभ्यासक्रम आहे किंवा हा अभ्यासक्रम आपण शिकतोय, या अभ्यासक्रमावरती डिस्टन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक बुक तयार केलेलं असतं. ज्यांना घरात बसून अभ्यास करायचा किंवा जी नोकरीला आहे त्यांनी पण शिकताय, तर ते पुस्तक आहे त्याला आपण सिम म्हणतो, सेल्फ इन्स्ट्रुमेंटल मटेरियल. हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्याच्या विद्यापीठाने सुमारे 6000 प्रती काढलेले आहे. तर कदाचित हे पुस्तक मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. ठीक आहे, तर आपण जाऊया. आतापर्यंत प्रस्तावना जे काय म्हटलं मी तुम्हाला लिहून देईन, ती प्रस्तावना तयार झाली. आता आपण पहिला घटकाकडे बघूया. घटकाकडे त्याचं नाव आहे व्यक्तिमत्व विकास. आता हे काय व्यक्तिमत्व म्हणजे, त्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो. तर व्यक्तिमत्व म्हणजे काय पहिला बघूया. व्यक्तिमत्व कशाला व्यक्तिमत्व म्हणायचं, तर या व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे काय, किंवा ही संकल्पना काय आहे व्यक्तिमत्व, ही संकल्पना काय आहे म्हणतात. या संकल्पनेमध्ये 2 गोष्टी अंतर्भूत आहेत. एक व्यक्तित्व आणि 2 व्यक्तिमत्व. समजा थेरॉटिकल परीक्षा झाली तर तुम्हाला या घटकावरती 5 मार्काला प्रश्न
5 मार्कासाठी तुम्ही जर या दोन्ही संकल्पना स्पष्ट केल्या तर 5 पैकी 5 मार्क मिळाला काही हरकत नाही. कारण व्याकरणाचा भाग, अभ्यासक्रमाचा व्याकरणाचा भाग हा गणिती पद्धतीने मार्क मिळण्याचा असतो. म्हणजे गणित वरून सगळ्या स्टेप सोडत आलं उत्तर बरोबर आलं की पैकी भाग, 4 पैकी 4 भाग. तसा व्याकरणाचा भाग असतो अभ्यासक्रमात. तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट मांडल्या की तुम्हाला त्यापैकी म्हणजे 5 पैकी 5 मार्क मिळाला काही हरकत नाही. पण त्या एका संकल्पनेमध्ये 2 गोष्टी अंतर्भूत आहेत. काय म्हणतोय मी? एक म्हणतोय व्यक्तित्व आणि दुसरं म्हणजे आपण व्यक्तिमत्व. बरोबर? हे इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इंडिव्हिज्युअलिटी, इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक. हे माझं इंडिव्हिज्युअल मत आहे, म्हणजे माझं खासगी मत आहे. बरोबर? म्हणजे व्यक्तित्व हे इंडिव्हिज्युअलिटी आहे, इंडिव्हिज्युअलिटी. आणि व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. हे बुक्स मी लिहिल्यामुळे तुम्हाला मी ह्यातला रेफरन्स देतो आणि हेच मी तुम्हाला सांगणार आणि हे मीच लिहिलं. बरोबर? तर या एका संकल्पनेमध्ये 2 गोष्टी अंतर्भूत आहेत. तरी पहिली आहे व्यक्तित्व आणि दुसरी आहे व्यक्तिमत्व. कुठेतरी साईड बाजूला जो कागद वही असेल त्याच्यावरती नोंद करून ठेवा. प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्व या संकल्पनेमध्ये किती गोष्टी अंतर्भूत आहेत? 2, 3, 4, 5 असं तुम्हाला पर्याय येतील आणि पर्याय कन्फ्युजन करणारे असतात. इथं नेमकं उत्तर लिहिलं तर मार्क मिळणार आहे. गणित जर सोडवलं नाही तर 0 मार्क आणि व्यवस्थित सोडवलं तर पूर्ण मार्क. अर्धे द्यावे पूर्ण असं काय नसतं गणितामध्ये. एखादी स्टेप चुकली तर एखादा जातो मार्क. पण तसं इथं आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व या संकल्पनेमध्ये 2 गोष्टी अंतर्भूत आहेत. 2 हे तुमचं पर्यायी उत्तर आहे. आता इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे काय? तर बघा मी 2 पद्धतीचा आहे. ह्या 2 पद्धतीचा आहे. बरोबर? म्हणजे मी तुमच्या समोर जसा उभा आहे, काही न बोलता आता उभा आहे. माझे नाक, डोळे, केसांची पद्धत, माझा शर्ट, माझं हे सगळं, हे सगळं जे मी उभा आहे ना, त्याला आपण व्यक्तित्व असं म्हणतो. म्हणजे जन्मलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव तो जसा आहे, जसा जन्मतो, ज्या योनीत जन्मतो ते त्याचं व्यक्तित्व आहे. त्याला आपण व्यक्तित्व असं म्हणतो. म्हणजे मी दिसतो कसा, त्याच्यामध्ये साधं सरळ मी जसा दिसतो आहे तसं माझं व्यक्तित्व आहे. पण मी दिसण्यापेक्षा मी आहे कसा हे माझं व्यक्तिमत्व. पुन्हा काय म्हणतो? दिसतं तसं नसतं. म्हणजे मी दिसतो छान पण सगळे 2 नंबर व्यवसाय करत असेल तर मी दिसतो तसा नाही. किंवा मी दिसतो पण खूप भांडण करणार आहे, मारामाऱ्या करणार आहे, शिवराळ आहे, पण मी माणूस आहे, मला 2 हात आहेत, नाक, डोळे वगैरे सगळे माझे अवयव सगळे व्यवस्थित आहेत. हे सगळं असणं म्हणजे माझं व्यक्तित्व. बघा, एका माणसाच्या पोटी येणारी 2 जुळी मुलं, 2 जुळी मुलं ही एकमेकांहून भिन्न असतात. त्यांच्या शारीरिक रचनेमध्ये फरक असतो. म्हणजे काय?
तर माझ्यासारखा दिसणारा माणूस अपवादानं सापडेल, नाहीतर सापडणारच नाही. सगळी माणसं माणसंच आहेत, पण ती एकमेकाहून भिन्न आहेत. कशात मी काय म्हणतोय, व्यक्तित्व म्हणजे काय? सगळी माणसं माणसं, सगळ्या स्त्रिया स्त्रियाच आहेत, सगळे पुरुष पुरुषच आहेत, पण ते सगळे पुरुष एकमेकाहून भिन्न आहेत. मी दिसतो आहे तसा दुसरा पुरुष दिसत नाही, तसा तो दिसतो आहे तसा मी दिसत नाही. माझं माझं म्हणजे शारीरिक ठेवण आहे. माझी जी शारीरिक रचना आहे, ही शारीरिक रचना म्हणजे माझं व्यक्तित्व. म्हणून तुम्हाला म्हटलं मी, दोन जुळी मुलं देखील दिसायला एकसारखी नसतात का? थोडाफार विना फरक असतो. मी जुळ्या मुलांबद्दल बोलतोय, दोन माणसांबद्दल बोलत नाही. तर जुळी मुलं ही एकाच ह्याच्यामधून झालेली असतात, तरी पण त्यांच्यामध्ये शारीरिक ठेवणीमध्ये फरक असतो. पण जशी ती माणूस, मुलगा मुलगी जशी ती जन्माला येतात, ते त्यांचं व्यक्तिमत्व. आता हे व्यक्तित्व म्हणजे जन्माला आलेलं मूल जिथं जन्माला येतं तिथं त्याच्या अवतीभोवती अशा असंख्य घटना घडत असतात. वातावरण वेगळं असतंय, शहरी असते, नागरी असते, ग्रामीण असते, झाडी झाड, एखादी वाडी झाडात असेल एखादं गाव, तर ते बाळ त्या झाडात जन्मल्यानंतर त्याच्या आसपासच्या वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम होतो, त्याच्या त्या व्यक्तित्वावर. म्हणजे बाळ जन्मल्या जन्मल्या त्याच्यावरती इतर घटकांचे जे प्रभाव पडतात, इतर घटकांचे त्याच्यावर जे परिणाम होतात, त्या परिणामाच्या माध्यमातून त्याचं एक व्यक्तिमत्व घडत असतं. ही पर्सनॅलिटी. ह्या दोन्ही गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी त्या दोन्ही एकाच गोष्टीत समाविष्ट आहेत, त्या म्हणजे व्यक्तिमत्व या संकल्पनेत. म्हणजे माणूस शारीरिक दृष्ट्या वेगळा आणि तो चालतो, बोलतो, वागतो हा वेगळा. मी तुम्हाला इथं दिसतो आहे ते माझं व्यक्तित्व, आणि मी चालणं, माझं बोलणं, माझं भाषेतलं प्रभुत्व, मी तुझ्यासमोर बोलणं, मी माझी बॉडी लँग्वेज, माझी भाषा, हे सगळं माझं असणं म्हणजे माझं व्यक्तिमत्व. उदाहरणार्थ समजा अत्यंत खेडेगावातल्या एखाद्या डोंगरात असणाऱ्या घरामध्ये एक लहान मूल जन्मलं, ज्याचे आई वडील अशिक्षित आहेत. ते ज्यावेळी जन्मलं त्यावेळी त्याच्या व्यक्तित्वाला सुरुवात झाली. व्यक्तित्वाला म्हणतोय मी, व्यक्तिमत्वाला म्हणत नाही, व्यक्तित्वाला सुरुवात झाली. तो ज्यावेळी जन्मला त्यावेळी जी नाकाडोळा छान आहे, रडते बिडते. समजा ज्याचे आई वडील निरक्षर आहेत, अशा आई वडिलांच्या पोटी जन्मलेलं लहान मूल तिथून उचललं आपण आणि शहरामध्ये एखाद्या डॉक्टरच्या घरी त्याला जर आपण वाढवलं, तर त्या मुलावरती डॉक्टरच्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव होईल. समजा डॉक्टरांच्या घरामध्ये इंग्रजी भाषा जर बोलत असतील, तर ते बाळ इंग्रजी भाषा बोलायला शिकेल, कारण ते त्याचं व्यक्तिमत्व आहे. तिथं जन्मलं आहे, काय वडिलांकडून जन्मलं आहे, ते त्याचं व्यक्तित्व आहे. आणि इथं मात्र त्याच्यावर जे जे संस्कार होतात, त्या संस्कारातून त्याची वाढ होते, त्याचा विकास होतो. त्या विकासाला आपण काय म्हणतो? व्यक्तिमत्व. त्याची पर्सनॅलिटी आहे. अत्यंत सुंदर असणाऱ्या चित्रपट तारका, त्यांच्या सौंदर्याचा प्रभाव सगळ्या जगभर असतो.
की त्यांचं व्यक्तित्व आहे. पण त्यांच्या ऍक्शन्स, त्यांचे हावभाव, त्यांच्या ऍक्टिंग ह्या एकमेकांहून भिन्न असतात. ते त्यांचं व्यक्तिमत्व. लक्षात येते? दोन गोष्टी आहेत. म्हणजे मी माझ्याकडे जसं तुम्हाला दिसतो आहे मी आता तसे व्यक्तित्व, आणि मी चालतो बोलतोय वागतोय वगैरे जे करतो आहे किंवा जो मी आता आहे ते माझं व्यक्तिमत्व. अशा ह्या दोन संकल्पना त्याच्यामध्ये अवलंबून आहेत. तर आता हे कळालं. जे बाळ जसं जन्मत आहे ते जन्मतः शारीरिकदृष्ट्या परिपूर्ण असणं त्याला आपण व्यक्तित्व असं म्हणतो. आणि त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर ज्या 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 गोष्टींचे परिणाम होतात आणि त्यातून ते घडतं, म्हणजे निरक्षर आई वडिलांच्या पोटी जन्मलेलं बाळ ज्याला अक्षरांच्या, ज्याच्या आई वडिलांना अक्षरांचा संबंध नाही, ते डॉक्टरच्या घरी वाढलं तर तिथली ती एक्सलंट इंग्लिश भाषा बोलू शकेल. याचं कारण त्याच्यावर त्या भाषेचे संस्कार झालेले आहेत. त्याच्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात. आता बघा अजून एक सांगतो. लक्षात येतं? समजा झोपडपट्टीत जन्मलेलं एखादं मूल त्यानं स्वतःला ठरवलं की जरी मी ह्या व्यवस्थेत जन्मलो असलो तरी मला शिकून मोठं IAS अधिकारी व्हायचं. झोपडपट्टीत जन्म घेणं, तिथं त्या वडिलांच्या बायोलॉजिकल त्याच्यात जीन्स जाणं, हे शरीर रचना हे त्याच्या हातामध्ये नाही. पण काय करता येणं हे त्याच्या हातामध्ये. कुणाच्या घरी जन्मावं, कुणाच्या कुठे जन्मावं, काय म्हणून जन्मावं, पुरुष की स्त्री, हे माझ्या हातामध्ये नाही. व्यक्तित्व हे तुमच्या हातामध्ये नाही, पण व्यक्तिमत्व मात्र हे 100% तुमच्या हातामध्ये आहे. किंवा झोपडपट्टीत जन्मलेला मुलगा जर म्हणून IAS अधिकारी झाला तर त्यानं स्वतःच्या व्यक्तित्वाला वेगळा आकार देऊन स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं असं म्हणतो. अशा ह्या दोन गोष्टी आहेत. इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः वैयक्तिक, आणि ॲलिटी म्हणजे क्षमता, ॲबिलिटी ज्याला म्हणतो आपण. म्हणजे स्वतःचा हातपाय हलवता येणं, स्वतःचे कान नाक डोळे चांगले असणं, स्वतःला बोलता येणं. लहान मूल जन्माला रडलं नाही तर डॉक्टर जवळ प्रश्न असतात की ह्याची वाचा बंद राहते काय, हे मुकं होतंय का काय, त्यावर रडलं पाहिजे. त्यामुळे ते तो जो गोळा आहे त्या गोळ्याच्या सगळ्या ऍक्शन्स होणं म्हणजे त्याची स्वतःचं व्यक्तित्व. आणि ह्या गोळ्यावर ज्या ज्या पद्धतीचे संस्कार होतात त्यातून ते वाढीस लागतं, त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. अशा दोन संकल्पना. आज ह्या दोन्ही गोष्टी आपण काय करणार आहोत, व्यवस्थित विचार करणार आहोत. कारण उद्या आपण दुसरा घटक सुरू करणार आहे. समजून घ्या दोन्ही गोष्टी. वेगवेगळ्या साधं सोपं आहे. हे तुम्हाला मी लिहून PDF पाठवणार आहे ग्रुपवरती. ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या आणि लिहायचं. त्याची झेरॉक्स काढायची नाही. कारण एकदा लिहिणं आणि 10 वेळा वाचणं तेवढं पद्धतीने समजतं. त्यामुळे लिहिताना मी सांगितलेलं आताचं व्याख्यान, तिथं असणारा लिखित मसुदा किंवा लिखित सगळं मॅटर हा सगळा तुम्ही समजून घेतला की तुम्हाला हा प्रश्न सोपा आहे. त्यामुळे प्रश्न असा येईल की इंडिव्हिज्युअलिटी किंवा व्यक्तित्व ह्या मराठी संकल्पनेला इंग्रजी संकल्पना काय आहे? इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे व्यक्तित्व. आता इथं होतं, आता इकडे जाऊया. हे झालं जसं मूल दिसत आहे, काळं गोरं नाक्याला वगैरे सगळं जे त्याचं आहे त्याचं व्यक्तित्व. एखादा अत्यंत दिसायला चांगला असलेला मुलगाही IAS अधिकारी होतो आणि एखादा सुंदर मुलगाही IAS अधिकारी.
तुमच्या दिसण्यावरती फारसा फरक पडत नाही. मी माझ्यातले कोणते गुण विकसित करतोय, कारण प्रत्येक जीवाला परमेश्वरानं त्याला जगासाठी एक गॉड गिफ्ट दिलेली असते, एक दैवी देणगी असते, ज्याच्या जीवावरती तो स्वतःचं करिअर घडवतो. ही जी देणगी आहे ती देणगी कोणती आहे हे मला ओळखायला येणं म्हणजे माझं व्यक्तिमत्व विकास सुधारणं असं म्हटलं जातं. माझ्याकडे काय आहे, मी काय करू शकतो, माझ्याकडे कोणते चांगले गुण आहेत याची पाहणी करून त्या गुणांचा विकास करणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास करणं. इथं साधी गोष्ट आहे. लक्षात येत आहे? आता आपण बघूया ह्या गोष्टी बघूया. व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपण काय म्हटलं आहे इंग्रजीमध्ये, पर्सनॅलिटी. त्याच्यामध्ये ते ॲलिटी आहेच आणि हे पर्सन आहे, पर्सन. आणि हे ॲलिटी आहे. असे दोन संकल्पना त्याच्यामध्ये आहेत. पर्सन इथं आलं करतात, माझं पर्सनल काम आहे, म्हणजे ते सार्वजनिक नाही, माझं वैयक्तिक आहे, ते कोणाला सांगायची गरज मला वाटत सांगावं वाटत नाही. पर्सन ॲलिटी, जे माझं वैयक्तिक आहे त्यांचा विकास करणं, त्याची क्षमता ओळखणं म्हणजे पर्सनॅलिटी. तर मुळात ही इंग्रजी संकल्पना आहे, त्याला मराठीमध्ये व्यक्तिमत्व असं म्हणतात. आता असं होईल की पर्सनॅलिटी ह्या इंग्रजी संकल्पनेला मराठीमध्ये कोणता शब्द वापरला जातो, काही फिरवून टाकता येईल प्रश्न, किंवा व्यक्तिमत्व ह्या मराठी शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता पर्याय वापरला जातो, तर पर्सनॅलिटी. आणि हा याचं दुसरं वाक्य पुढचं काय, पुढचं वाक्य आहे, तर पर्सनॅलिटी हा लॅटिन शब्द आहे. जगातल्या पहिल्या 3 भाषा, मी जगातल्या म्हणतोय, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, कोल्हापुरातल्या, वारण्यातल्या, कोरोळीतल्या म्हणत नाही. जगातल्या पहिल्या 3 भाषा ज्या आहेत, संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन. भारत भूखंडावरती अगोदरची माणसं, रानटी माणसं, आदिवासी माणसं जी भाषा बोलत होती त्या भाषेचं नाव आहे संस्कृत. भारत भूखंड सोडून बाकीच्या भूखंडावरती ग्रीक लोकांचं राज्य होतं. ग्रीक लोक जी भाषा बोलत होती त्याच्या भाषेचं नाव आहे ग्रीक. आणि ग्रीक आणि भारत हिंदुस्थान सोडून दुसरी इंग्रजी सदृश्य भाषा जी बोलली जात होती त्याला आपण लॅटिन भाषा असं म्हणतो. त्यामुळे पर्सनॅलिटी हा शब्द कुठून आला आहे, लॅटिन भाषेतून आला. बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, कागद पेन बाजूला ठेवा, हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जर लिहावं लागलं, जर एमसीक्यू नावाची एक्झाम झाली, तुमची एक्झाम ऑनलाईन झाली, तर एका घटकावर ह्या 10 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत, एका घटकावर. त्यामुळे ते अत्यंत गांभीर्याने घ्या. त्यामुळे पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे, संस्कृत, ग्रीक, लॅटिन की तमिळ, तर तो लॅटिन मधून आला. जे पर्सनॅलिटी हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो लॅटिन शब्द कसा आहे, तर पर्सोना. पर्सोना हा लॅटिन शब्द आहे. या लॅटिन पर्सोना शब्दापासून इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा शब्द तयार झाला. तर दुसरा, पर्सोना म्हणजे काय, डिक्शनरी काढून बघितली तर त्याचा अर्थ आहे मुखवटा. पर्सोना म्हणजे मुखवटा. प्राचीन रोमन काळात अभिनय करणारे नट किंवा नट्या आपल्या तोंडावरती मुखवटा धारण करत
त्या मुखवट्याला म्हणजे माणूस आतला वेगळा, म्हणजे बालगंधर्वांनी जर नाटकामध्ये स्त्रीची भूमिका केली तर बालगंधर्व हे पुरुष आणि स्त्रीचा मुखवटा घालून स्त्रीची भूमिका करणं त्याला आपण पर्सोना असं म्हणतो. माणूस दररोज अनेक मुखवटे पांघरून जगत असतो. आपण म्हणतो मुखवटा घालून जगू नकोस, मूळ ओरिजिनल जग, जसा आहेस तसा वाग, नको मुखवटे घालूस असं म्हणतो. त्याचा अर्थ तो आहे की लॅटिन मध्ये पर्सोना म्हणजे मुखवटा. पूर्वीचे नट एखादी भूमिका करायसाठी म्हणून, माझे उदाहरण दिलं, रामायणामध्ये एखाद्या सज्जन माणसानं रावणाचा मुखवटा घालून जर खलनायकाची कामं केली तर मूळ माणूस ते व्यक्तित्व, त्यानं केलेली खलनायकाची कामं हे त्याचा मुखवटा आहे, हे त्याचं व्यक्तिमत्व आहे. अमरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर ही मुळात माणसं आहेत, पण समाजामध्ये ते खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. खलनायक हा त्यांचा मुखवटा आहे. लक्षात येते? त्याचा अर्थ पर्सोना या लॅटिन शब्दापासून इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी शब्द तयार झाला आणि पर्सनॅलिटी ह्या इंग्रजी शब्दासाठी मराठीमध्ये व्यक्तिमत्व ही संकल्पना आपल्याकडे आली. मुखवटा धारण करून मुखवट्याप्रमाणे वागणं. महाभारतातला दुर्योधन हा मूळ माणूस चांगला असतो, तो दुर्योधनाचा मुखवटा पांघरतो आणि दुर्योधन जसा वागला आहे महाभारतामध्ये तसा वागायचा प्रयत्न करतो. त्याला आपण मुखवटा असं म्हणतो. ती त्याची दुर्योधन ही त्याची पर्सनॅलिटी. कर्ण हा दानशूर आहे. मैत्रीचं एक आदर्श उदाहरण आहे म्हणजे कर्ण. मैत्रीचं आदर्श उदाहरण म्हणजे कर्ण. कर्ण मुळात माणूस वेगळा आणि कर्णाची भूमिका करणारा माणूस वेगळा. भूमिका वेगळी आणि माणूस वेगळा. भूमिका तुमची म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि तुम्ही आतल्या आहात ते तुमचं व्यक्तिमत्व. लक्षात येते? त्यावेळी मुखवटा पांघरायची त्यावेळी पद्धत होती. त्या मुखवट्यावरनं पर्सोना हा शब्द आला आणि पर्सोनावरनं काय झालं, पर्सनॅलिटी हा शब्द आपल्याकडे रूढ झाला. म्हणजे मी आता शिक्षकाची भूमिका तुमच्यासमोर वठवतोय. मुळात मी माणूस आहे, मुळात मी तुमच्यासारखाच आहे, पण आता जी मी भूमिका तुमच्यासमोर मांडतो आहे ती माझी भूमिका कुठली आहे? शिक्षकाची आहे. माणसं भूमिका बदलत राहतात, माणसं मुखवटे बदलत राहतात. मी इथून घरी गेल्यानंतर मी माझ्या कुटुंबामध्ये कसा वागेन? मुलीचा बाबा म्हणून वागेन, पत्नीचा नवरा म्हणून वागेन, ते तिथे माझे ते मुखवटे आहेत. का इथं जसं तू वागतो तसं मी घरी जाऊन वागणार आहे? नाही. म्हणून असं म्हणलं मी, माणूस दिवसातून असंख्य मुखवटे धारण करतो. मी माझ्या मैत्रिणीशी जसं बोलेन तसं मी माझ्या बाबांशी बोलणार नाही, मी माझ्या भावाशी बोलणार नाही. प्रत्येकाच्या मनाचे कप्पे वेगवेगळे ठरलेले असतात. मी कुणाशी कसं बोलावं हे ठरलेलं. म्हणजे घरात मी कसं बोलावं, रस्त्यावर कसं बोलावं, इथं तर कसं बोलावं कॉलेजमध्ये आल्यानंतर, आणि मी एखाद्या आपल्या वरिष्ठांना भेटायला चाललो आहे तर तिथं कसं बोलावं, हे सगळे माझे मुखवटे आहेत. म्हणजे मी मुखवटे बदलत राहतो. म्हणून मी तुमच्यासमोर शिक्षक आहे. शिक्षक हा माझा मुखवटा आहे. शिक्षक हे माझं व्यक्तिमत्व आहे. आता मी तुमच्या समोर घरी गेलो की मी कुटुंब प्रमुख म्हणून माझं व्यक्तिमत्व आहे. एसटी तुम्ही प्रवास केला की मी प्रवासी म्हणून माझं व्यक्तिमत्व आहे. तिथं ना शिक्षक ना कुटुंब प्रमुख, तिथे एक साधा प्रवासी आहे, तो इथे प्रवाशावर प्रवास करतोय. हे मुखवटे हे माझं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे पर्सोना म्हणजे मुखवटा धारण करणं आणि यावर हा शब्द तयार झाला, त्याला आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो. या पर्सनॅलिटी मध्ये आपण एकदा म्हणतो अरे सलमान खान काय पर्सनॅलिटी आहे, बरं, हे अगदी पिळदार शरीर, दिसायला सुंदर, काय पर्सनॅलिटी आहे म्हणतात. याचा अर्थ काय काय तर माझं आकर्षक शरीर असते. माणसं दोन प्रकारे प्रभाव पडू शकतात समोरच्या माणसावर. एक सुंदर असणाऱ्या माणसाचा प्रभाव वापरतो, पण ते वाईट बोलत असतील तर प्रभाव खाली येतो.
आणि अत्यंत असा कमी उंचीचा जरी माणूस असला, काळासावधा जरी माणूस असला, पण तो उत्तम बोलत असेल तर त्याचाही प्रभाव समोरच्यावरती पडतोच पडतो. म्हणजे त्याच्या असण्याचा आणि त्याच्या दिसण्याचा दोघांचा प्रभाव समोरच्या पडत असतो. तसा प्रभाव आपल्याला वाढायचा आहे. म्हणजे माझे खेळाची माझी इच्छा आहे, पण माझं शरीर साथ देत नाही. मी समजा आता बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे, माझं शरीर तयार करत नाही, मनात इच्छा आहे घ्यायची, पण उपयोग आहे का? नाहीये. दोन्ही गोष्टी अशा समांतरपणे चालल्या पाहिजेत. बरोबर? त्यामुळे काय, पहिलं माझी आकर्षक शरीरयष्टी, मी छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं. आपण छान दिसावं म्हणून आपण रोज स्वतःला फुलवत असतो. आणि समाजातल्या कुठल्याही व्यक्तिमत्वाची, कुठल्याही माणसाची जी चांगली स्टाईल असेल ती स्टाईल आपण उचलतो. बरोबर? म्हणजे गजनी चित्रपटामध्ये आमिर खाननं केसांची पद्धत अशी केली म्हणून पोरं पण करायला लागली. फुटबॉलचा चॅम्पियन रोनाल्डो केसांची स्टाईल करतो, तशाच पोरं स्टाईल करायला. बरोबर? म्हणजे कुठल्या तरी समाजातल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावरती असतो, कारण तो चांगला वागतो आहे म्हणून. तसं माझं आकर्षक शरीरयष्टी, मी स्वतःला चांगलं तयार करणं हे महत्वाचं आहे. दुसरं माझी चेहरेपट्टी. तिसरं माझी एकूण शारीरिक रचना. चौथं माझा बांधा. पाचवं माझं बोलणं. सहावं माझ्या विशिष्ट सवयी. सातवं माझी स्वभाव वैशिष्ट्य. आठवं माझं चारित्र्य. नववं माझे बुद्धी कौशल्य. दहावं माझी क्षमता. अकरावं माझी अभिरुची, आवड निवड. आणि मग माझ्याकडे असलेले सगळे गुण. समजा एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की हॉलमध्ये कार्यक्रम सुरू आहे, मागे सगळे प्रेक्षक आहेत, त्यामध्ये एक विद्यार्थी आहे, आणि त्याला आपण सांगितलं की तू जरा पुढे जा आणि तुझं मत तू व्यक्त कर. काय होईल अवस्था? नाही, पुढे जायचं नाही. त्याला सोशल फोबिया असं म्हणतो आपण. आपण अनोळखी 4 माणसांसमोर बोलायला घाबरतो, ओळखीच्या 10 माणसांवर आपण सलग बोलतो. त्यामुळे हॉलमध्ये सभा आहे किंवा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आभार व्यक्त करायला उभं राहणाऱ्या माणसाकडे जर त्याची आत्मविश्वास नसेल तर त्याचे पाय लग्नाला कापायला लागतील, त्याची बोबडी वळेल, त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटेल, तू काय बोलतो त्यालाच कळायचं नाही. ही जी अवस्था होते आहे, ही अवस्था न होणे, न करू देणे. मला जे काम करायचं आहे ते काम मी बिनधास्ताने अत्यंत पारदर्शकपणे करेल असं स्वतः समजून घेणं, असं स्वतःला तयार करणं म्हणजे माझा व्यक्तिमत्व विकास करणं इतकं सगळं आहे. त्यासाठी म्हणून मला काही माझ्याकडे गोष्टी असणं आवश्यक आहे. लक्षात येतंय? पुढच्या तासाच्या पूर्वी मी तुम्हाला व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व आणि ह्याची प्रस्तावना असे 3 पॉइंट रीतसर लिहून तुमच्या ग्रुपवरती ह्या पीडीएफ नोट्स टाकणार आहे. हे तिन्ही मुद्दे, घटक नंबर 3 व्यक्तिमत्व विकास, त्याची प्रस्तावना, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा व्यक्तिमत्व म्हणजे काय ही संकल्पना. त्यामध्ये ह्या 2 संकल्पना इतकं सगळं साधारणतः 2 ते 3 पानांच्या पीडीएफ नोट्स पाठवल्यानंतर त्या नोट्स तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. असं भासवायचं आहे की मी वर्गातच शिकतोय, तसं मी तुम्ही स्वतः भासवतोय. मला काय मी स्वतः समजतोय. आता माझ्यासमोर तुम्ही कोणी नाही, जे आहे ते आपापल्या घरामध्ये आहात, इकडे आहात, आणि मग मी समजतो आहे की मी जणू काय
मी जणू काय या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान द्यायला लागलोय, तशी परिस्थिती आहे का ओरिजिनल? नाहीये, ती मी समजतो. तसं हे तीनही मुद्दे त्याची झेरॉक्स न काढता तुमच्या वहीमध्ये आपण वर्गात शिकायला लागलो आहे अशा पद्धतीने लिहून घ्या. ठीक आहे? कशाला तिन्ही संकल्पना? आता ठीक आहे, थोडस जास्त वेळ झाला आहे, थांबूया. पुढच्या वेळी हे तुमच्याकडे लिखित स्वरूपात असेल, वाचायचंय. आणि मग ह्या दोन गोष्टी मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या व्याख्येमध्ये कशा बसवलेल्या आहेत ते तुम्हाला बघायचं. ठीक आहे? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया आता. तुम्ही जेवढे उपस्थित आहात आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा, जेणेकरून सगळ्यांनी उपस्थित राहा. कारण हा जो घटक आहे हा परत, कारण जर समजा विद्यापीठानं वेळेचं बंधन घालून दिलं आणि समजा तुमची परीक्षा मार्चला ठेवली तुझ्या सेमिस्टरची, तर अभ्यासक्रम जरी कॉलेज सुरू झालं तुझ्या तरी पूर्ण व्हायचं नाही. त्या गोष्टी अटेंड करायला सांगा. तुम्ही मनपूर्वक 30-35-40 मिनिटं जो काय तास कुणाचा का असे ना तो तास नीट ऑनलाईन ऐका. आणि हे ऐकून जर तुम्ही नोट्स काढल्यात तर ते त्याचं स्वागतच आहे, ते चांगलंच आहे. दुसऱ्यांच्या किंवा सरांच्या नोट्स घेण्याऐवजी जेवढं मी ऐकलं आहे तेवढं जरी मी नोट्स काढल्यात, जेवढं कळलंय तेवढं, आणि जे कळत नाही ते नोट्स बघितलं तर तुमचा तो घटक तुमच्या मनावर इतका कोरा जाणार आहे की तुम्हाला परीक्षेच्या अगोदर जो आपण अभ्यासाला सुरुवात करतो 8 दिवस, ते करायची गरज नाही. हा मुद्दा तुम्हाला आता समजेल ज्या मुद्द्यात तुमच्या मनामध्ये घर केलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया. पुढच्या वेळेपत्राप्रमाणे पुढचा तास होईल. ठीक आहे, धन्यवाद.